काय काय कामं केली तुम्ही तुमच्या भागामध्ये? तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष या विचारधारेंना धरून मार्गक्रमण करत आहात. पाण्याचे टँकर येत राहतात, जात राहतात. तर पाण्याचा प्रॉब्लेम एक भागात व्यवस्थित सोडायला पाहिजे, ते मला वाटतं. लोकांनी हाक मारली की तुम्ही धावून जात आहात. आणि मी पतित पावन संघटनेच्या माध्यमातून माझा सामाजिक कामाचा श्री गणेशा केला. त्यांना फक्त चहा पाजायचं काम तू करायचं. बर एका तळागाळातला कार्यकर्ता 5 टर्म नगरसेवक असलेल्या एका उमेदवाराला गेल्या निवडणुकीत तुम्ही टफ दिली. चांगलं काम बघून त्यांनी मला विधानसभेचा अध्यक्ष जे भारतीय जनता पार्टीमध्ये एखाद्या साध्या कार्यकर्त्याला बरोबर कसा न्याय मिळतो हे मी एक उत्तम उदाहरण. ते नेमक्या लोकांच्या काय समस्या आणि त्याच्यावर आपण काय मार्ग काढू शकतो हे त्यांच्याशी बोलून विकास करण्याचा प्रयत्न करतो. मंडळी नमस्कार, मी उत्तम कुमार इंदोरे लढबापू चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाशी की जी अत्यंत साधी गृहिणी आणि त्या गृहिणी पदापासून ते राजकारणात उडी मारण्यापर्यंतचा प्रवास अक्षरशः थक्क करणार आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्या अवलिया महिलेचं व्यक्तिमत्वाचं नाव आहे पूनम हरीश परदेशी. त्या आता साध्या गृहिणी असण्यापासून नगरसेविका बनण्यापर्यंतची स्वप्न पाहण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया अधिक वेळ न दवडता. ताई नमस्कार. या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. 1987 सालापासून तुमचे मिस्टर आणि तुमचं घराणं, तुमचं घर, तुमचं कुटुंब समाजकारणात आहे, समाजसेवा करतं आहे, लोकांच्या अडीनडीला धावून जातं आहे. तुम्हाला कशी समाजकारणाची गोडी लागली, सामाजिक सेवेची गोडी लागली, हे जरा बालपणापासून तुम्ही थोडं सांगा. तसं माझं बालपण शिवाजीनगर इथे झालेलं आहे आणि शिक्षण माझं मॉडर्न हायस्कूल, मॉडर्न शाळा इथे झालेलं आहे. आणि माझ्या वडिलांना तशी सामाजिक कामाची सवय होती. ते त्यांचे मित्र सगळे समाजकामात होते, त्यामुळे मला पण थोडी गोडी लागली त्यात. आणि तसं म्हणायला गेलं तर जेव्हा आम्हाला आमचं स्थळ गेलं तर हे सामाजिक काम करत म्हणूनच मी त्यांना पसंत केलं. त्यामुळे आणि एक स्मार्ट पण आहेत तेवढेच. आणि त्यांच्याबरोबर मी लोकांकडे ते मला घेऊन जात सगळीकडे आणि त्यांचा मान सन्मान, लोकांमध्ये सगळा विश्वास मी बघितला. त्यामुळे मला थोडी त्यात सामाजिक कामात गोडी निर्माण झाली. आणि जे काही संदर्भ त्यातलं सगळं सांगण्याचं ते घरी येऊन व्यवस्थित सांगायचे. सामाजिक काम मी काय केलं, कसं केलं, ते सगळं आम्हाला सविस्तर सांगायचे. आणि आम्ही ते ऐकून आम्हाला त्यामध्ये पण आम्ही त्यांना आनंद निर्माण व्हायचा, कारण की ते कामच करायचे तेवढे. त्यांचं पण बालपण एक वसाहतमध्ये गेलं, पण त्यातनं त्यांना पुढे आणलं, ते आम्हाला त्यांनी दाखवलं. म्हणून ती गोडी आत्तापर्यंत आम्हाला सगळ्यांना आमच्या घरात निर्माण झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी त्यामध्ये उतरावं. सामाजिक कार्यक्रम किंवा ते करतच आले. हळदी कुंकू म्हणा, आता असतात गरीब आपल्या महिला रोज कामामध्ये असलेल्या, त्यांना मदत करणे वगैरे हे माझा स्वभावच आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की मी सामाजिक काम करते, म्हणजे मला असं वाटतंय. त्यामुळे आणि ही संधी आता मिळतीये तर मला राजकारण म्हणजे सामाजिक काम करून राजकारण करायचं असंच मला वाटतंय. वा 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 वा, छान. तुम्ही एक फार महत्त्वाचं वाक्य सांगितलं की तुमच्या पती निवडी मागचा जो संदर्भ आहे, तुमच्या सहजीवनाचा खरा दुवा आहे ते समाजकार्य. तुमच्या माहेरी पण समाजकार्याची गोडी होती आणि सासरी पण आल्यानंतर तुम्ही समाजकार्यामध्ये हे केलं. ताई पण खरं सांगू, समाजकारण आणि राजकारण या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं मानलं जातं. तसं म्हणायला गेलं तर 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पण आपण समाज काम करता करता राजकारणात गेलो ते उत्तम. राजकारण करून सामाजिक काम करतो ते नाही करायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला ज्यात आपल्याला आनंद मिळतोय, म्हणजे गोरगरीब असं नाही की गोरगरीब नाही, ज्यांना आपण हे करू शकतो त्यापर्यंत आपलं आहे क्षमता, तर ते करावं. आणि त्यातनंच आपण सामाजिक काम करून राजकारणात प्रवेश करावा असं मला वाटतं. फार महत्त्वाचं सांगितलं की समाजकारण आणि राजकारण या जरी 2 वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी समाजकारण करून राजकारण करावं, ती एक माध्यम आहे असं समजूया. तुम्ही आता बऱ्याचदा ओझरता उल्लेख केला की लोकांच्या अडीनडीला धावून जाता, मदत कर. काय काय कामं केली तुम्ही तुमच्या भागामध्ये?
आता कामं तर केली आहे, तसं आता ह्यांच्याबरोबर मी जात होते. ते मला घेऊन जायचे. दवाखान्याचं वगैरे काम करायचं असेल, बिलिंग करायचं असेल, तिथं घेऊन जायचे. म्हणजे आणि डबा बनवून द्यायचा असेल कोणाला, तर मी ते सुद्धा केलेलं आहे काम. डबा बनवून दिलेला आहे. त्यांचे नातेवाईक अवेलेबल नाही तर आपण करून द्यायचं का, तर ठीक आहे मी करून देते, एवढं काय. पांघरूण वगैरे पण घेऊन जायचं मी काम केलेलं आहे. त्यामुळे मला काही असं सरळ साधेपणाने, त्यात काय असं हे नव्हतं की स्वार्थ की मी करतीये आणि मला त्यातनं काय मला हां असं काही नाही. माझ्या स्वसमाधानासाठी मी हे केलेलं आहे काम. तसं तर आपल्या शालेय जीवनात आपल्याला तर प्रत्येक ह्याच्यात विषयात आपल्याला शिकवलं जातं की आपण समाज कार्य करायला पाहिजे किंवा थोड्याशा ह्याच्यातनं आपण मदत करावी. बोलण्यातनं पण आपण मदत करू शकतो एकमेकांना, असं पण असू शकतं की आपले जे विचार आहेत ते पण आपण इतरांना शेअर करू शकतो. आणि तसं पण मी शाळेत असताना नृत्य स्पर्धा ह्याच्यात वगैरे भाग घेतलेला आहे. आणि समाजासाठी म्हणजे RSP मध्ये मी 3 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे मला तेवढी आवड आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमच्या बोलण्यातनं असं जाणवतंय की तुमच्या लहानपणातनं तुमच्या जडणघडणीतच नेतृत्व गुण आहे. तुम्ही ज्यावेळेला महिलांमध्ये जाता, लोकांमध्ये जाता, त्यावेळेला काय प्रतिक्रिया असते लोकांची? एक तर पॉझिटिव्ह चेहरा, म्हणजे माझ्याकडे बघितल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही छानच बोलता आणि छानच करता काहीतरी. त्यामुळे तो एक आपल्याला एक हे मिळतं, उभारी मिळते. हां. आणि सरळपणे त्यांच्याबरोबर काम करते. आणि सोसायटीत पण मी पुढाकार घेते सगळ्यांचे. म्हणजे उत्सव असू दे, गणपती उत्सव, हळदी कुंकू असू दे, मी स्वतःहून सगळ्यांना बोलवून वगैरे मी ग्रुप बनवते. सगळ्यांमध्ये सामील होऊन सगळ्यांना एकत्र आणते. हे सगळं मी काम करते घरात. महिलांनाही तुम्ही आपलेच हो, अगदी अगदी. काय काय कामं करावी वाटतात आणखी तुमच्या प्रभागात? आता मला तरी वाटतं की आता सिनियर सिटीजनला, म्हणजे आम्ही बघतो ज्या एरियात राहतो आम्ही, तर सिनियर सिटीजनला चालायला जायला पण असं स्पेस नसतो. तर फुटपाथ व्यवस्थित असावं, कारण की जे फुटपाथ केले तिथंच सगळे कामं चालू असतात. त्यामुळे तो एक खूप मोठा प्रश्न आहे, बरोबर, असं मला वाटतं. आणि युवकांनी सगळ्यांनी पुढे यावं, सगळ्यांना मदत करावी. म्हणजे जे त्यांचं शेड्यूल आहे शैक्षणिक, त्यामधनं त्यांनी सगळ्यांना समाजकार्य करून दाखवावं. आणि महिलांनी चांगला रोजगार मिळावा त्यांना. म्हणजे कसं, ज्या महिला आता पूर्वी करायच्या घरकाम, पण त्यांचा जो पुढचा पिढी आहे ते एज्युकेटेड व्हावी, म्हणून त्यासाठी पण आपण म्हणजे प्रयत्न करावे त्यांना त्यातनं बाहेर काढण्यासाठी. असा विचार नाही करावा की ते आपल्या इथं काम करतात म्हणून त्या लेवलमध्येच त्यांना ठेवावं, असंही नाही करायला पाहिजे, असं मला वाटतं. फार महत्त्वाचा विचार मांडला तुम्ही. तुम्हाला काय वाटतं, आता महिलांना तर आरक्षण आहेच आहे राजकारणात आणि सर्वत्रच, तरी पण नवीन नवीन मुली ज्या आकर्षित होत आहेत राजकारणात येणार आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही? एक तर निस्वार्थ हवा, स्वार्थ नकोय तुमच्या समाजकार्यात. आणि प्लस तुम्ही जे काम करताय तर शैक्षणिक क्षेत्राला धरूनच काम करावं, असं मला वाटतं. म्हणजे शिक्षण महत्त्वाचं आहे यामध्ये. त्यात तुमची पातळी कळते किंवा तुमचे संस्कार, हे शिक्षण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे, हे मेन कारण आहे. तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी किंवा आरोग्य क्षेत्रासाठी किंवा महिलांसाठी काय करू इच्छिता? आता मी स्वतः योगामध्ये जाते. मला सहयोग आणि योगा होतो. आपण सगळ्यांना जमा केल्यावर त्यावर आपण आपण काही करू शकत नाही. तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने, किंवा आता तर स्त्रिया काम करतात, थकून जातात, आपला वेळ त्यात घालवतात, तर प्रत्येक स्त्रीने असं म्हणायलाच नाही पाहिजे आपल्याला वेळ नाही. आपल्यासाठी 1 तास काढून योगा करावा, आपलं हेल्थ चांगली ठेवण्यासाठी. तो एक, कारण की प्रत्येकाला घरात काम असतं. बरोबर. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपल्या एरियामध्ये मला असं हे की योगा सगळ्यांनी, घरातल्या बायकांनी सुद्धा योगा येऊन करावा, असं मला वाटतं. क्या बात आहे. हेल्थ आहे तर वेल्थ आहे, सगळं आहे. तुम्ही आता गृहिणी होतात, बाकी सगळं पतीच्या पाठीमागे खांद्याला खांदा देऊन तुम्ही समाजकारण केलं, राजकारण. आता राजकारणात पडलात, समजा नगरसेविका झालात तुम्ही, तर कसा वेळ देऊ शकणार आहात सगळ्या गोष्टीला? वेळ तर आता
आमचे मागच्या वेळेस जे अपयश झालं हम्म. त्यामुळे आम्ही आता इतकं त्यामध्ये रुळलं की असं म्हणतात अपयश यशाची पहिली पायरी. असते. हम्म. पण तरी पण यश मिळण्यासाठी आपल्याला जे प्रयत्न करायचे ते आम्ही या 5-6 वर्षात खूप त्यामध्ये केले. प्रयत्न केलेले आहेत. आणि आता माझ्या म्हणजे माधुरीताईंच्या मार्गदर्शनाखाली मला असं वाटतंय की मला त्यांनी संधी द्यावी, कारण की माझे मिस्टर जे हरीश परदेशी ते भक्कमपणे काम करणार आहेत, ते मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी या राजकारणात सामाजिक कामामुळे पुढे यावं असं मला वाटतं. तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष या विचारधारेंना धरून मार्गक्रमण करत आहात. काय आहेत या विचारधारा? एक तर राष्ट्रीय स्वयंसेवकमध्ये एक डिसिप्लिन आहे, एक आदर आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं जे म्हणजे म्हणतात ना त्यातला जो गुण आहे तो पुढे आणण्याचा त्यांचं एक खूप चांगलं काम आहे, कौशल्य आहे त्यांचं. त्यामुळे मला वाटतं की एक आपल्या राजकारणात पण राजकारण म्हटलं की लोक म्हणतात की नाही राजकारण एकदम खराब, त्याला काय, पण एक शिस्त लागावी. ते RSS म्हणजे संघामध्ये ते काम होतं. त्यांचं एकदम शिस्तशीर काम असतं, त्यांच्यामध्ये काही असं कुणाला फसवण्याचं उद्देश नसतो. त्यामुळे सगळ्यांनी यात स्वयंसेवकमध्ये जावं असं मला वाटतं. भारतीय जनता पक्षाबद्दल काय सांगाल? भारतीय जनता पक्ष आता मोदींची भारतीय जनता पक्ष, तर त्यांच्या जे नियम त्यांनी पाडले, त्यांनी जे आत्तापर्यंत जे मार्ग दाखवले त्यावरच चालायचं भारतीय जनता पार्टीने आणि जायलाच पाहिजे. फडणवीस आपले माननीय फडणवीस साहेब त्यांच्या ज्या आपल्याला सूचना मिळतात त्याच्यावरच आपण त्याच्यावर काम करावं असं मला वाटतं. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भारतीय जनता पक्ष असो, बरोबर, ते सध्या भारतीय जनता पक्ष तर सध्या सत्तेत आहे, म्हणजे आपल्या इथूपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या मार्गक्रमणावर तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर प्राधान्याने सोडवावेत असे प्रश्न तुमच्या समोर काय वाटतात? की पहिली नगरसेविका झाली की पहिलं हे प्रश्न मार्गी लावेल मी? म्हणजे नगरसेविका झाल्यानंतर एकतर सगळ्यांचे मी आभार मानेन की मला त्या या स्तरावर तुम्ही मला संधी दिली. आणि जे आपले पर्सनल आता आपण जातो लोकांकडे जातो, त्यांना त्यांच्या समस्या त्या योजना सगळं सांगतो, त्याच्यावर मी उतरावी पूर्णपणे हे मला वाटतं. असं की आता मी जेव्हा भेटतो तर ते सांगतात आम्हाला असं पाहिजे, हे नगर असं पाहिजे, हे करायला पाहिजे, तर त्याच्यावर मी पहिल्यांदा विचार करणार की आता मी जे फेस करते, माझं इंट्रोडक्शन करताना मी त्यांच्या समोर जाते तर ते मला जे सांगतायत त्याच्यावर मी आधी विचार करेन आणि काम करेन. महापालिकेत जाण्याचा अनुभव नाही तुम्हाला किंवा काय? मागच्या तुम्ही मागाशी सहज म्हणालात की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. बरोबर. तुम्ही मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये तब्बल 5 टर्म नगरसेवक असलेल्या माणसाला जबरदस्त टफ फाईट दिली. ओके. आणि खूप कमी मतांनी तुम्ही खूपच कमी मतांनी माझे मिस्टर हरीश परदेशी त्यांचा पराभव झाला. तर आम्हाला वाटतं आमच्याबरोबर आमची भारतीय जनता पक्ष आहे आणि ती आता आघाडीवर आहे, तर आम्हाला ती कमी पडून देणार नाही असं मला ठाम विश्वास वाटतोय. त्यामुळे माझ्या मिस्टरांनी पतींनी आता हे 7 वर्षात खूप काम केलेलं आहे आणि त्याची पावती सगळ्यांना माहिती आहे. जे आहेत इथं नेते, जे माननीय सगळे नेते, त्यांना सगळ्यांना माहिती. म्हणून मला ही अपेक्षा आहे की आम्ही त्या 5 वर्ष कारकिर्दीत व्यवस्थित काम करू आणि चांगला रिझल्ट देऊ सगळ्यांना. वा वा. ताई, हे सगळं ठीक आहे, परंतु प्रत्यक्ष लोकांसाठी तुम्हाला काय करावं वाटतंय? आता लोकांसाठी म्हणजे एकतर महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावं असं वाटतंय. 10वी शिकलेले त्यांना थोडंसं ट्रेनिंग देऊन किंवा काय ज्या क्षेत्रात त्यांना इंटरेस्ट आहे त्यामध्ये त्यांना उभं करून त्यांना रोजगार मिळवून द्यावा. आणि युवतींना पण त्यामध्ये रोजगार मिळायलाच पाहिजे, कारण की तेवढा म्हणजे पर्सेंटेज नाही वाटत आहे. त्यामुळे मला वाटतं युवती महिलांना रोजगार मिळायला पाहिजे आणि चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी त्यांना प्रत्येकाच्या भागामध्ये क्लासेस सुरू करायला पाहिजे योगाचे. ते एक व्हायला पाहिजे, म्हणजे होईल. मी तो प्रयत्न करेनच. पाण्याचा प्रॉब्लेम तो आहेच. आता मी गेले सोसायटीत पण म्हणतात आणि आमच्या इथं मी बघते, आमच्या इथं पंपिंग स्टेशन आहे, पाण्याचे टँकर येत राहतात जात राहतात. तर पाण्याचा प्रॉब्लेम एक भागात
व्यवस्थित सोडायला पाहिजे ते मला वाटतं. टँकर मुक्त प्रभाग करण्याच्या दृष्टीनं तेच प्रयत्न. करायचं आहे. आणि त्यांनी पण तिथे खूप आम्हाला म्हणजे नागरिकांना त्रास होतोय हे दिसून येत आहे आम्हाला. ते थोडंसं व्हायला पाहिजे. पण हे सगळं करायला उच्च स्तर पाहिजे. अच्छा, हा. त्यामुळे निवडणुकीचा जो स्तर किंवा हा. निवडणुकीची पायरी चढणं त्यासाठी गरजेचं आहे. बरोबर बरोबर. तुम्ही मुळातच तळागाळातून आलेला आहात. तुम्ही अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहात. तुम्ही मगाशी सांगितलं की माझे पतीच काय वसाहतीत राहत होते वगैरे, त्यामुळे तुम्हाला सर्वसामान्यांचे प्रश्न माहिती आहेत. ओके. त्यामुळे ते सोडवायचे कसे हेही माहिती आहे. हो. तर त्याविषयी काय सांगाल की काय असतात वसाहतीत राहणाऱ्या किंवा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न, त्यांना काय हवं असतं? त्यांना तर एकतर रोजचे जे आपलं हे असतात नीड्स असतात ते व्यवस्थित त्यांना मिळायला पाहिजे. रस्ता नीट पाहिजे, पाणी रस्ता- पाहिजे, हो, पाणी- लाईट पाहिजे. हो, लाईट तर पाहिजे. आणि जो आपला परिसर आहे तो स्वच्छ असायला पाहिजे. तो एक मेन भाग आहे. महत्त्व. बरोबर. स्वच्छता असायला पाहिजे. स्वच्छता असली तर आरोग्य चांगलं हा. राहतं. ते एक मोठा प्रश्न आहे. तो व्यवस्थित सोडवायला पाहिजे आणि तो प्रयत्न करू आम्ही सोडवू. हरीशजी नमस्कार. या एपिसोडमध्ये मी तुमचंही मनापासून स्वागत करतो. मला सांगा, 1987 सालापासून तुम्ही समाजकारणात आहात, लोकांमध्ये आहात, लोकांची कामं करता आहात, लोकांनी हाक मारली की तुम्ही धावून जात आहात. कसा आहे अनुभव हा? आता खरं तर सांगायचं म्हणलं की गेले 36-37 वर्षाचा हा प्रदीर्घ अनुभव आहे. माझी सुरुवात सामाजिक काम असेल किंवा राजकीय काम असेल, पर्वती दर्शनमध्ये जे साईबाबा झोपडपट्टी म्हणून संबोधली जाते त्या वसाहतीतनं सुरुवात झाली. त्या वसाहतीमध्ये राहत असताना त्यामध्ये बरेचसे दारूचे अड्डे, जुगाराचे अड्डे आणि अनैतिक प्रकारचे खूप असे व्यवसाय त्या ठिकाणी होते. परंतु त्याच भागात राहणारे सगळे गरीब असल्यामुळे ते सगळं सहन करत ते तिथं आपलं वास्तव्य होते ते. परंतु खऱ्या अर्थानं मला आठवतंय की अटलजींची लक्ष्मीनारायण चौकात एक सभा झाली होती आणि आमचे वडील हे अटलजींचे खूप फॅन होते. त्यांच्या विचारांचा खूप मोठा पगडा आमच्या वडिलांवर होता. म्हणजे राजकारणाचा विषय जर निघाला तर आमचे वडील नेहमी म्हणायचे अटलजी अटलजी. आणि ती सभा असल्यामुळं मला वडिलांनी त्या सभेला घेऊन गेले. खूप मोठी नव्हती त्यावेळेस, भारतीय जनता पार्टी काहीच नव्हतं त्यावेळेस. लक्ष्मीनारायण चौकात एका कोपऱ्याला जिथं आता भजीच्या वगैरे गाड्या असतात तिथे एक छोटासा स्टेजवर अटलजींची सभा होती. आणि स्टेजला लागून पहिल्या लाईनीत मी आणि माझे वडील बसलो होतो. लहान होतो परंतु मी समोरचे विचार चांगले की वाईट ही समजण्याची निश्चित माझ्यामध्ये कुवत होती. आणि ते अटलजींचं भाषण ऐकलं आणि त्यानंतर मला असं वाटलं की खरोखर म्हणजे ज्या परिस्थितीत अटलजी एवढ्या मोठ्या पक्षाचं काम करतात, मग आपण आपल्या वसाहतीत छोटंसं काम नाही करू शकत का? लोकांच्या ज्या समस्या असतील त्या आपण सोडवू शकत नाही का? असं मी अनेक दिवस विचार करत करत एक दिवशी आमच्या वडिलांशी बोललो किंवा मला थोडंसं सामाजिक कामाची इच्छा होते आणि मी ते करेल चांगलं. आणि आमचे वडील तसे दिलदार होते आणि थोडं राजकारणाचं त्यांना आवड होती. त्यामुळे ते म्हणले ठीक आहे कर सुरुवात. तर आता कुठनं सुरुवात करायची? त्या परिसरात आमच्या इथं काँग्रेसचं खूप प्राबल्य होतं. म्हणजे मला आठवतंय की भारतीय जनता पार्टीला तिथं उमेदवारच नसायचा. कोणतरी उभं राहतं का म्हणून 50 ठिकाणी त्यावेळेचे नेते फिरायचे, परंतु उमेदवार भेटायचा नाही. परंतु त्या काळात माझे एक मार्गदर्शक होते त्या भागात राहायला, नाना बापट त्यांचं नाव. ते नेहमी माझ्याकडे आमच्याकडे यायचे, आमच्याशी वडिलांशी बोलायचे, माझ्याशी चर्चा करायची. ते भारतीय मजदूर संघाचं काम करायचे. तेव्हा त्यांच्यावर सगळा पगडा होता. असं सहज मी त्यांच्याशी बोललो, नाना असं असं आहे. तर नाना म्हणले अरे तू तरुण आहे, तुला आता डॅशिंग व्हायला पाहिजे. तू पतित पावन संघटनेचं काम सुरू कर. तू पतित पावन संघटनेचं काम सुरू कर, कारण पतित पावन संघटना त्यावेळी महाविद्यालयांमध्ये काम करत असते आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात. गरीब विद्यार्थी असतात, त्यांचा राहण्याचा विषय असतो, त्यांचा ऍडमिशनचा विषय असतो, फीचा विषय असतो. तू त्यामध्ये सुरुवात कर, तुला चांगला अनुभव त्या माध्यमातून येईल. आणि मी पतित पावन संघटनेच्या माध्यमातून माझा सामाजिक कामाचा श्रीगणेशा केला. त्या दरम्यान मला प्रदीप रावत असतील, नितीनजी सोनटक्के असतील, शिवाजीराव चव्हाण असतील, असे अनेक मातब्बर मंडळी की जे संघटनेत खूप जबरदस्त काम करू शकतात, अशा
सर्व नेत्यांच्या संपर्कात मी आलो, त्या सहवासात आलो आणि खऱ्या अर्थानं माझं तिथली जडणघडण सुरू झाली. सुरू झाली. 3 वर्ष मी पतित पावन संघटनेचं काम केलं, चांगलं काम मी करून दाखवलं. त्यामुळे मला पतित पावन संघटनेचा पर्वती विभाग म्हणून मला बढती मिळाली. वा वा. त्यानंतर पुणे शहर संघटक म्हणून मला त्यानंतरही बढती मिळाली आणि एक चांगला कार्यकर्ता म्हणून पतित पावनमध्ये माझी पूर्ण पुण्यात ओळख झाली. त्यानंतर पतित पावन संघटनेत थोडं असं ठरलं की आपण सामाजिकच काम करतोय आपण सगळे, परंतु कुठंतरी कार्यकर्त्यांना मोठं करायचं असेल पतित पावन संघटनेच्या, तर राजकीय त्याला जोड पाहिजे. म्हणून त्यावेळेस पतित पावन संघटनेमध्ये असे निर्णय झाले की काही कार्यकर्ते किंवा ज्या भागात ते राहतात, त्यांचं सामाजिक काम करतात, तिथं चांगलं त्यांचं नाव असेल, त्यांच्यावर लोकांचा विश्वास असेल, ते तिथं काहीतरी चांगलं करू शकतात, अशी काही नावं त्यांनी त्यामध्ये काढली. त्यामध्ये माझं नाव होतं. मग त्या टर्ममध्ये प्रदीप राऊत यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पतित पावन संघटनेचे कामात आणि त्याच ग्रुपमध्ये मी पण भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट. आणि त्याच वर्षी 89 साली लोकसभेची निवडणूक झाली. त्यामध्ये अण्णा जोशी हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवार होते आणि मला आरण्येश्वर ते स्वारगेट असा जो भाग येतो, ह्या भागातली पार्टीच्या मीटिंगमध्ये जबाबदारी दिली. जबाबदारी अशी की या परिसरामध्ये जेवढे आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मीटिंग होतील, तुला भेटायला येतील, जे का असेल, त्यांना फक्त चहा पाजायचं काम तू करायचं. चहा पाजायचं, ह्याच्या व्यतिरिक्त तू काही करायचं. मीटिंग मध्ये आला, सगळ्यांची चहाची व्यवस्था झाली का ते सगळं बघायचं आणि ती बिलं जपून ठेवायची. मी ते काम चोखपणे पार पाडलं. त्यावेळेस 89 साली मला आठवतं, आमच्या समोर एक दिवार हॉटेल होतं, दिवार हॉटेल, आणि एक अंबिका भवन म्हणून, ही चहाची ही 2 हॉटेल आहेत. त्यानंतर तुरळक असं हॉटेल असेल. मी समोरच राहत असल्यामुळे मी त्या दोघांशी बोललो की आता महिना 89 साली 1-1.5 महिना प्रचार चालायचा. म्हणजे आता जो कालावधी 10-12 दिवसाचा असतो, तो त्यावेळेस 1.5 महिन्याचा असायचा, 1 महिन्याचा असायचा. तर मी त्यांच्याशी बोललो की कारण आपली परिस्थिती नव्हती ना, रोजच्या रोज पैसे देणं, आपण श्रीमंत नव्हतो, सर्वसामान्य कुटुंबातलं. आमचे आई वडील दोघं रोज सकाळी इस्त्री करायचे दिवसभर आणि तेव्हा कुठेतरी आमचं कुटुंब चालायचं. त्यामुळे मी ते दिवार हॉटेलचे शेट्टी होते आणि अंबिका हॉटेलचे मालक दवे म्हणून होते, रणजित दवे मला आठवतं. मी त्यांच्याशी बोललो की बा साहेब, असं माझ्याकडे जबाबदारी आली आणि मी तुम्हाला काय रोज पैसे देऊ शकत नाही, पण पक्षाने मला ते पैसे दिले की मी तुमचं बिल 100% आणून देईन. आणि ते दोघंही मला असं वाटतं की अटलजींचेच फॅन होते. त्यामुळे ते म्हटले, अरे पैशाचं सोड, तू चालू कर, तुला रोज काय तर चहा लागेल ते आम्ही सगळं करू. आणि मी ती सगळी जबाबदारी चांगली पार पाडली. त्यानंतर त्यामध्ये अण्णा जोशींचा पराभव झाला थोड्या मताने. त्यानंतर आमच्या 34 बुधवारला आमचं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय होतं. त्याचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली आणि त्या बैठकीत मग सगळ्यांना सांगितलं की कोणाकोणाची काय बिल आहेत सगळी जमा करा. मग मी म्हटलं, माझं बिल आहे, माझ्याकडे चहाची व्यवस्था होती अशी स्वारगेट ते आरण्येश्वर, ते माझं बिल आहे. गोडबोले म्हणून आमचे कार्यालयीन मंत्री होते त्यावेळेस, ते म्हणले बघू इकडं घेऊन येतील. तर त्यांनी ते बिल वगैरे सगळं बघितलं आणि मी ते एकदम व्यवस्थित तारीख 4 वाजता चहा प्यायला ते 4 वाजता लिहिलेलं आहे तिथं आणि त्याचे पैसे आणि त्याचं बिल मला असं चिटकून ते सगळं 2-4 पानाचं असं. मग त्यांनी त्या बैठकीत ते बिल माझं सगळ्यांना दाखवलं की हे बघा खर्च कसा करायचा आणि त्याचा हिशोब कसा ठेवायचा, एक आदर्श उदाहरण हरीशनी या निमित्ताने दिले आणि भविष्यात आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी असं पाळायला पाहिजे अशी माझी भारतीय जनता पार्टीत सुरुवात. क्या बात आहे. खूप तळागाळातला कार्यकर्ता आज इथपर्यंत. मला राहत नाही विचारावं वाटतंय की इतका तळागाळातला कार्यकर्ता 5 टर्म नगरसेवक असलेल्या एका उमेदवाराला गेल्या निवडणुकीत तुम्ही टफ दिली आणि काही थोड्या मतांनी हे झालं, त्या अनुभवाविषयी काय सांगा? कसं आहे, मी 1983 पासून 1992 पासून मी उमेदवारी मागतो भारतीय जनता पार्टी. बरं 92ला महानगरपालिकेची निवडणूक झाली
त्यानंतर 97ला झाली. परंतु त्यानंतर आमची युती झाली शिवसेनेबरोबर. आणि थोडं आमच्या भागात त्यानंतर शिवसेनेचं प्राबल्य होतं, कारण तो एक जो नवीन भाग जोडला होता त्या वॉर्डला, तेव्हा वॉर्ड होता, तिथं थोडं शिवसेनेचं प्राबल्य होतं. त्यामुळं तो नेहमी आमचा वॉर्ड शिवसेनेला जायचा आणि आम्ही उपेक्षित राहायचो. 2017ला असं करत करत 2017ला मी विधानसभेचा अध्यक्ष होतो, पर्वती विधानसभेचा अध्यक्ष होतो. आमच्या आमदार असतील, मार्गदर्शक माधुरीताई मिसाळ असतील, आमचे मार्गदर्शक बाबाशेठ मिसाळ असतील, यांनी माझं एक चांगलं काम बघून मला त्यावेळेस सर्व विधानसभेचं सरचिटणीस केलं. 2 वेळा ती संधी दिली आणि चांगलं काम बघून त्यांनी मला विधानसभेचा अध्यक्ष केला. भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनेला खूप महत्त्व असतं आणि विधानसभेचा अध्यक्ष असेल, सरचिटणीस असेल, त्याला खूप महत्त्व असतं या संघटनेत. आणि मला त्यांच्यामुळं ती संधी मिळाली आणि त्याचं मी सोनं केलं. चांगलं काम मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून चांगलं काम केलं. आणि माधुरीताई नेहमी सगळ्या बैठकीत किंवा कुठेही असं पर्वतीचा विषय निघाला तर त्या नेहमी सांगायचे किंवा ते मला माझ्या विधानसभेची काय काळजी नाही, ते हरीश सगळं बघतोय व्यवस्थित, मला ते संघटनेकडे लक्ष देण्याची गरज नाही, असं ते नेहमी वारंवार बोलतात. आणि बाबाशेठ मिसाळ यांचा मी लाडका होतो, त्यांचा माझं काम आवडलं, त्यांचा मी लाडका होतो. त्यामुळे मी एक चांगलं काम करत 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 2017ला असं मला वाटलं की आता आपल्याला निवडणूक लढवली पाहिजे. माझी तीव्र इच्छा निवडणूक लढण्याची झाली. मग मी आमदारांशी आमच्या बोललो, माधुरीताईंशी, बाबाशेठशी बोललो किंवा माझी गेले अनेक वर्ष काम करतोय पण आता तीव्र इच्छा आहे निवडणूक लढवायची, तर मला एखादी संधी द्या. ते म्हणाले, अरे आता तू विधानसभेचा अध्यक्ष आहेस, तुला हे सगळं बाकी बघायचं पूर्ण. तरी मी म्हटलं तुम्ही ती पण जबाबदारी द्या, पण मला उमेदवारी बी द्या, ते पण करतो हे पण करतो. आणि मला 2017ला उमेदवारी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली. म्हणजे वाईट काळात काम करत असताना जेव्हा पक्षात एकदम उच्च स्थानी गेला त्यावेळेस उमेदवारी मिळाली. म्हणजे हे माझं भाग्य आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये एखाद्या साध्या कार्यकर्त्याला बरोबर कसा न्याय मिळतो हे मी एक उत्तम उदाहरण आहे. 2017ला एकदम सर्वोच्च जेव्हा काळ आहे, सुवर्ण काळात मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली आणि मला सांगितलं की आबा बागुलशी तुला लढायचंय. मी खरं तर शेजारचा प्रभाग 29 जिथं माझी पर्वती दर्शनमध्ये जिथे जडणघडण झाली, मला तिथं लढायचं होतं. परंतु तिथं मला उमेदवारी मिळणं थोडं कठीण होतं. त्यामुळं मला पक्षाने किंवा आमच्या माधुरीताईंनी, बाबाशेठनी सांगितलं किंवा तुला प्रभाग क्रमांक 35 मध्ये लढावं लागेल आणि तुला आबा बागुलच्या विरोधात लढावं लागेल. मी म्हणलं भारतीय जनता पार्टीचे नेते आणि तुम्ही आमदार बाबाशेठ जर माझ्या पाठीशी आहात तर मी 10 आबा बागुलशी पण लढत, मी कुणाला नाही घाबरत नाही. शेवटी पार्टी माझ्या पाठीशी, छोटी पार्टी नाही, खूप मोठी पार्टी. आणि आमच्या पार्टीत ज्याला उमेदवारी दिली जाते आम्ही सगळे एक संघपणे त्याच्या पाठीशी असतो. परंतु काय झालं की थोडं त्यामध्ये मला कालावधी कमी मिळाला. म्हणजे एखाद्या मोठ्या उमेदवाराच्या विरोधात लढायचं, पण मग आम्ही चांगला प्रयत्न त्या निमित्ताने केला. मला खूप कमी दिवस मिळाले, म्हणजे प्रचाराचे 12 दिवस आणि त्याच्यापूर्वी 8 दिवस, म्हणजे एक 20 दिवसात मला ते सगळं करायचं होतं. परंतु भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते असतील, माझा मित्र परिवार असतील, आणि विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे सगळे स्वयंसेवक परिवारातले आमचे सगळे कार्यकर्ते माझ्या पाठीशी ठामपणे होते. एका मातब्बराच्या विरोधात लढायचं म्हणजे सोपं नव्हतं ते, आणि 30-35 वर्ष ते सत्तेत होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढायचं म्हणजे सगळेच विषय होते ह्यामध्ये. आपण सगळ्याच बाबतीत कमी होतो, परंतु सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या कुटुंबियांनी खूप मला मोलाची साथ दिली. ही पण त्यावेळेस खूप पळाली. म्हणजे सकाळी 8 वाजता निघायची पत्रक वाटायला, दुपारी 4 वाजेपर्यंत परत यायचं, मग जेवायचं, परत जायचं 8 वाजेपर्यंत. माझी दोन्ही मुलं लहान होती, माझ्या दोन्ही पुतणे आहेत त्या लहान होत्या. माझा भाऊ त्यावेळेस मृत्यूशी झगडत होता. त्या निवडणुकीच्या ह्याच्यात त्याचा किडनीचा प्रॉब्लेम झाला होता, तो मृत्यूशी झगडत होता. अशा कठीण समयात मी त्यावेळेस ती लढत गेली. परंतु भारतीय जनता पार्टी असतील, आमचे सगळे पदाधिकारी असतील, सगळे कार्यकर्ते असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतील, त्यांचे
स्वयंसेवक असतील, आमच्या परिवारातले सगळे कुटुंब असतील, आमचे मित्र परिवार सगळे मी माझ्या पाठीशी उभं राहिल्यामुळं मला खूप चांगली मतं मिळाली. म्हणजे थोडक्यात मला विजय मिळता मिळता राहिला. तुम्ही आता यांचा उल्लेख केलात ताईंचा. ताई खूप पळाल्या त्या काळामध्ये आणि आता त्या उमेदवारच आहेत. काय तुम्हाला कसा आत्मविश्वास वाटतो त्यांच्याबद्दल की त्या नगरसेविका म्हणून चांगलं काम करू शकतील, निवडून येऊ शकतील? माझं लग्न झालं 1995ला. 95 ते आज 2026. मला खरं सांगतो, ह्यामध्ये 25 वर्ष आम्ही दवाखाना केला घरचा. अरे बाप. म्हणजे आमचे वडील असतील, आई असेल, आमचा भाऊ असेल, जो आम्हाला 94ला दवाखाना सुरू झाला तो 2018ला संपला. म्हणजे त्या दरम्यान आमचे वडील 2002ला, आई 2006ला, 2008ला आमचा मोठा भाऊ यांचं निधन झालं. आणि त्या काळात तिने संपूर्ण कुटुंब आमचं सांभाळलं. आणि 4 मुलं लहान होती, भावाच्या 2 मुली, आमची 2 मुलं. ते सगळं शाळेचं करून हे करून हॉस्पिटलला जाणं येणं, त्यांचा औषधोपचार हे सगळं त्यामध्ये तिने खूप लक्ष टाकलं. आणि दिलेली जबाबदारी ती पार पाडू शकते हा मला तेव्हा, म्हणजे वाईट काळात जो चांगलं काम करून दाखवतो तो कधीही चांगलंच करू शकतो. क्या बात आहे. फार महत्त्वाचं वाक्य वापरलं की वाईट काळात जो चांगलं काम करून दाखवू शकतो तो चांगल्या काळात निश्चितच भरारी मारू शकतो. हे मला सांगा हरीशजी, राजकारण आणि समाजकारण या 2 वेगळ्या गोष्टी. समाजकारणात तुमचं खूप मोठं नाव आहे, खूप चांगलं काम आहे, पण राजकारण हा एक वेगळा भाग आहे आणि त्यात पहिल्यांदाच तुम्ही ताईंना उतरवतात. कुठली कामं केली आत्तापर्यंत आणि कुठल्या कामांच्या जोरावर तुम्ही मतदारांपुढे जाणार आहात? मी एक पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी आयुष्यात नेहमी संघटनेला महत्त्व दिलं. आजही तुम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून पुणे शहरात कुठेही जाताल आणि भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला विचारताल हरीश परदेशी, तर माझं निश्चित चांगलं नाव घेतलं जातं. त्यामुळे मी संघटनेचा कार्यकर्ता आहे. संघटनेत असल्यामुळे कार्यकर्त्यांशी खूप संबंध येतो आणि कार्यकर्त्यांच्या ज्या व्यथा असतात त्याची स्वतःच असेल, त्यांची घरच्यांची व्यथा असते, खूप व्यथा असतात आणि त्या माध्यमातून आपल्याला शक्य आहे ते सोडविण्याचा प्रयत्न करा. कारण सत्ता नव्हती. बरोबर. एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला त्यातनं जे त्यांचे सोडवता येतील विषय, प्रश्न ते सोडवण्याचा निश्चितपणे मी प्रयत्न केला. नागरिकांच्या समस्या असतील, झोपडपट्टीत राहिलो, झोपडपट्टीत शिक्षण झालं, बालपण पूर्ण गेलं. झोपडपट्टीत गेल्यामुळं दैनंदिन समस्या काय असतात, लोकांना काय जास्त काही त्यांची अपेक्षा नसती, पण ज्या दैनंदिन समस्या असतात त्या खूप भेडसावत असतात. शाळेचे विषय असतील, पाण्याचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, गटाराचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, असे अनेक प्रश्न आहे की जे नागरिकांना हे भेडसावत असतात. आणि मला असं वाटतं की त्यामध्ये मी खूप भरपूर मला जेवढं शक्य आहे ते मी त्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. वारंवार महानगरपालिकेत जायचं, अर्ज करायचे, आता तर ऑनलाईन झाले, त्यामुळे ऑनलाईन तक्रारी करून मी खूपशे प्रश्न सोडवले. परंतु अगोदर काय विषय, पहिले क्षेत्रीय कार्यालय नव्हते, त्यामुळं प्रश्न घ्यायचा, त्याचा अर्ज लिहायचा, सगळं महानगरपालिकेत जायचं, मग तिथं 4 दिवस फॉलोअप करायचा. असं सगळं करत करत ते एक चांगलं काम करण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न केला. खूप छान प्रवास उलगडलाय तुम्ही दोघांनी तुमच्या प्रभागाचा, तुमच्या आयुष्याचा, खूप संघर्षातनं. आणि म्हणजे तुमच्या डोळ्यामध्ये मग अशी पाणी तरळलं होतं. इतक्या दुःखद प्रसंगातनं देखील तुम्ही तरुण इथपर्यंत आलेला केवळ लोकांसाठी. शेवटचा प्रश्न विचारतो दोघांनाही. मतदारांना तुमच्यावरती ज्यांचं प्रेम आहे त्या लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? 2-2 वाक्यात दोघांनी सांगा. खरं अर्थानं झोपडपट्टीमध्ये राहिल्यामुळं झोपडपट्टीच्या समस्या असतील किंवा अनेक प्रश्न आहेत, त्यामधनं मला चांगल्या सुस्थितीत नेण्याचं काम कैलासवासी सतीश मिसाळ, जे खऱ्या अर्थानं माझ्या राजकारणातले, सामाजिक कामातले आदर्श आहेत, त्यांनी मला थोडंसं त्यामध्ये बदल केला. अनेक वर्ष म्हणजे तुझं लहानपण सगळं गेलेलं आहे, तरुण झाला तू, सगळं झालं, तुझं लग्न झालं, इथपर्यंत तर तू झोपडपट्टीत काम करतोस, पण तू कुटुंबासाठी एक चांगलं घर घ्यायचं, पहिलं काम तू हे करायचं. आणि त्यांनी, तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही बालाजीनगरला पहिला फ्लॅट घेतला 1992 साली, 92-93 साली. तेव्हा आम्हाला एक 60,000 रुपयाची गरज होती, आमच्याकडं काहीच नव्हतं.
आणि नेमकी विद्या बँक पतित पावन संघटनेच्या माध्यमातून विद्या सहकारी बँक तिथं आमचं प्रतिनिधित्व होतं पतित पावन. आम्ही त्यांना कागदपत्र दाखवले. ते म्हणले की तुमचं 10,000 पण लोन होणार नाही या कागदपत्रावर. काहीच नव्हतं ना, रेशन कार्ड बरोबर, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. परंतु त्यावेळेस सतीश शेट यांनी मला खूप भरीव मदत केली आणि त्यांच्यामुळं मी एका चांगल्या घरात राहायला गेलो. ते मी कधीच विसरू शकत नाही. ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय लोकांना आवाहन कराल, मतदारांना? तुमचा जो विश्वास आहे आम्ही पुढे काम करू ते आम्ही निरपेक्षपणे करणारच आहोत. आणि ज्या आता समस्या, छोट्या छोट्या समस्यातनंच आम्ही ते सामाजिक काम करून आणू. प्रत्येकाच्या घरात जाऊन, म्हणजे अडीअडचणी, जसं ग्रुपमध्ये मिटिंगा घेणं, हे करून आम्ही त्यांच्या समस्यांना सामोरं जाऊन त्यांच्या सगळ्या समस्या सोडू. खरं तर एवढे वर्ष सामाजिक आणि राजकीय काम करत असताना खऱ्या समस्या काय असतात त्याचं आकलन आहे. परंतु आम्हाला जो प्रभाग आहे आमचा 36, लोकांच्या विचाराचा प्रभाग करायचा आम्हाला, आदर्श प्रभाग. म्हणजे मला जेही काम करत असताना मी लोकांशी बोलून त्यांना कसं काम पाहिजे. म्हणजे मला एखादी शाळा बांधायची, ती शाळा कशी असावी, एखादा फुटपाथ बांधायचा तो कसा असावा, एखादी अभ्यासिका बांधायची ती कशी असावी, आणि विशेष करून झोपडपट्टीमध्ये ज्या ज्या समस्या असतील ते नेमक्या लोकांच्या काय समस्या आहेत, त्याच्यावर आपण काय मार्ग काढू शकतो हे त्यांच्याशी बोलून विकास करण्याचा मी प्रयत्न करतो. फार छान, फार छान. मंडळी, हे होते हरीशजी आणि या होत्या पूनमताई. या आपलं नशीब पुन्हा एकदा आजमावण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. आपण आपल्या चॅनलच्या नावाप्रमाणेच त्यांना प्रोत्साहन देऊया, बळ देऊया आणि म्हणूया लढ बाप्पू. धन्यवाद.